हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल बटर गार्लिक नान. तर हा चना मसाला केला होता, तर ह्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पोस्ट करेल. तर आज आपण बघूया बेसिक बटर गार्लिक नान कसं बनवायचं, ते पण घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये. आणि ही रेसिपी 10 मिनिटामध्ये होणारी आहे. तर बघू शकता, मी 2 वाटी मैदा घेतला होता, त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलं, परत छोटाच चहाचा चमचा भरून बेकिंग पावडर घेतलं आहे आणि अर्धा चहाचा चमचा खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी 3 छोटे चम्मच तेल घेत आहे. आता 2 चम्मच दही घेतलेला आहे. आणि थोडीशी साखर म्हणजे अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं कोमट दूध टाकून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आणि ते पीठ 10 किंवा 15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, पीठ मळल्यानंतर मी हे पीठ 10 मिनिट रेस्टसाठी ठेवले होते. तर असं छान व्यवस्थित सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे. आता आपल्याला लागेल तसं पीठ घ्यायचं आहे आणि राऊंड करून आतमधल्या साईडमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. जसं मी दाखवत आहे तसं त्याप्रमाणे करायचं आहे. तर आता हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. जसा शेपमध्ये आवडेल तुम्हाला त्या टाईपमध्ये तुम्ही लाटू शकता. तर बेसिक रेस्टॉरंटमध्ये ओव्हल शेपमध्ये म्हणजे टिअर ड्रॉप शेपमध्ये मिळतो, तर मी त्याप्रमाणेच बनवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. हे असं स्ट्रेच करून पण तुम्ही शेप देऊ शकता. आणि हे नान बनवण्यासाठी आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि तवा खूप कडकडीत असा तापू द्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता, मी बटर गार्लिक नान बनवत आहे, त्यामुळे मी अशी गार्लिक पेस्ट स्प्रेड करत आहे. पण जर तुम्हाला नॉर्मल बटर नान बनवायचं असेल तर तुम्ही लसूणची पेस्ट लावली नाही तरी चालेल. फक्त काळे तीळ, कोथिंबीर वगैरे अशी स्प्रेड करून घेतली तरी चालेल. आणि एक वेळेस असं लाटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित चिटकून जाईल. म्हणजे काळे तीळ आणि लसूण परत कोथिंबीर वगैरे व्यवस्थित चिटकून राहील. आता त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ही साईड आपण तव्यावर टाकणार त्यावेळेस ही साईड व्यवस्थित चिटकली पाहिजे तव्यावर. आता बघू शकता, तवा आपला छान गरम झालेला आहे. आता आपल्याला पाणी लावलेली साईड तव्यावर अशी टाकायची आहे. आणि ह्या वेळेस गॅसची फ्लेम फुल राहू द्यायची आहे.
आता तुम्ही बघू शकता थोडे थोडे बबल्स आल्यासारखे दिसत आहेत. आता तवा उलटा करून आपल्याला ही साईड छान अशी फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे. असं तवा फिरवून सर्व बाजूनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आणि ह्यावेळेस पण गॅस फ्लेम फुल राहू द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता नान आपलं व्यवस्थित असं भाजलेलं आहे. आता आपण ह्यावरती बटर लावून घेणार आहोत. तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त बटर तुम्ही लावून घेऊ शकता. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप पण लावून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि फ्लफी असा आपला बटर गार्लिक नान बनून रेडी आहे. एकदम रेस्टॉरंटसारखा होतो. घरी पण तुम्ही असा ट्राय करून बघू शकता. तर 2 वाटी मैद्यामध्ये असे 3 बटर गार्लिक नान बनून तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी बनली. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहील. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.